तामिळनाडूत पहाडावर ज्योत पेटवण्याचा निर्णय हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी दिला। पण हा निर्णय धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असल्याचं विरोधकांनी म्हटलं। तसंच न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग प्रस्तावही आणला। त्यावर ठाकरेंच्या खासदारांनीही सह्या केल्या। त्यामुळे अमित शहांपासून ते फडणवीसांनीही हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंना घेरलं। पाहूया। तामिळनाडूच्या तिरुपरंकुंद्रम पहाडावर दिवा लावण्याच्या बाजूने हायकोर्टाचे न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी निर्णय दिला। पण विरोधकांनी त्यांना हटवण्यासाठी लोकसभेत महाभियोग प्रस्ताव आणला, ज्यावर उद्धव ठाकरे यांच्या खासदारांच्याही सह्या आहेत। त्यामुळे हिंदुत्वावरून अमित शहा यांनी लोकसभेत उद्धव ठाकरेंना घेरलं। अमित शहांचा तोच व्हिडिओ ट्विट करून फडणवीसांनीही कोण होतास तू, काय झालास तू असं म्हणत ठाकरेंना डिवचलं। आजादी के इतने साल में नहीं हुआ है मान्यवर कि कोई जज एक जजमेंट दे तो जज के खिलाफ इंपीचमेंट लेकर आते हैं। अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं मान्यवर। और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। मान्यवर, ये वोट बैंक को संभालने के लिए एक हाईकोर्ट के जज के सामने इंपीचमेंट लेकर आए हैं। देश की जनता उनको मदद नहीं करे। अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे। कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही। पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहाना मला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय बघतो। आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे, ते जे मंत्री आहेत मी गोमांस खातो कोण मला अडवते, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू। त्यांच्याबरोबर अमित शहा जेवतायत। आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे। कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत। काही लोक अरायवल आणि डिपार्चरसाठीच असतात। त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडलं, ज्यांनी हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी हिंदुत्व कुंटीला टांगलं म्हणायचं का, पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला। त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही। आता तामिळनाडूत मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी दिलेला निर्णय नेमका काय आहे, त्यावरून कसा वाद सुरू झाला तेही पाहूया। 3 डिसेंबरला न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी तिरुपरंकुंद्रम पहाडावर दर्ग्याच्या जवळ असलेल्या सुब्रमण्यम मंदिराच्या शेजारी ज्योत लावण्याची परवानगी दिली। सिकंदर बादशाह दर्ग्याच्या जवळ एका स्तंभावर ज्योत लावण्याची परंपरा आहे, पण काही वर्षांपासून ती बंद होती। मात्र हायकोर्टाच्या आदेशाचं तामिळनाडू सरकार आणि मंदिर प्रशासनानंही पालन केलं नाही। त्यानंतर न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी मंदिर प्रशासनाविरोधात कोर्टाची अवमानना झाल्याचा आदेश काढला। तामिळनाडूच्या डीएमके सरकारनं निर्णय धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टात धाव घेतली। त्याचवेळी डीएमके आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्या विरोधात महाभियोग आणला। पण जो महाभियोग प्रस्ताव विरोधकांनी आणला त्यावर ठाकरेंच्या खासदारांच्या सह्या असल्यानं उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावरून घेरण्याची संधी अमित शहांना मिळाली। मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा। कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारानं पांघरुणात घेतलंस तू, कसं म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःचं, मी असं म्हणेन ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे?
तामिळनाडूत दिव्याच्या प्रकरणावरून डीएमके आणि भाजप आमने सामने आली आहे आणि प्रकरण हिंदुत्वापर्यंत आलं. तीन डिसेंबरला न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी निर्णय देताच दुसऱ्याच दिवशी हिंदू भाविक ज्योत पेटवण्यासाठी गेले. पण तामिळनाडू सरकारनं कोर्टाचा आदेश पाळण्यास नकार दिला आणि त्यामुळे हिंदू संघटना एकत्र आल्या. सीआयएसएफच्या टीम सोबत काही हिंदू भाविक मंदिराच्या दिशेनं दिवा लावण्यासाठी गेले, पण स्थानिक पोलिसांनी सीआयएसएफच्या टीमला थांबवलं. तसंच भाजपच्या काही नेत्यांना नजरकैदेत ठेवलं. त्यानंतर मोठ्या संख्येनं हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, पण ज्योत काही लावता आली नाही. काही हिंदू आंदोलकांनी डोंगरावर जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी रोखल्यानं झटापटही झाली. आता हे प्रकरण ज्या न्यायमूर्तींनी निकाल दिला त्याच जस्टिस स्वामीनाथन यांना हटवण्याच्या प्रस्तावापर्यंत आलंय. त्यामुळे तामिळनाडूपासून ते महाराष्ट्रापर्यंत राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.